काय नाही पोरांना सोडायचं. त्यांच्या जे वस्तू आणल्या आहेत कसून अशी चौकशी करण्यात येत आहे. तसंच नंदुरबार जिल्ह्यात एकूण 28 केंद्र आहेत आणि त्यासाठी 17,000हून अधिक यासाठी देखील प्रशासन सज्ज झाले आहे. तसंच त्याचप्रमाणे पोलिसही सज्ज झाले आहेत. आजपासून इयत्ता 12वीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. आज 12वीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर आहे. याच्यासाठी 12वीचे एकूण 28 केंद्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत. त्यापैकी कॉपीमुक्त अभियान जे आपण राज्यभर राबवित आहोत त्याची पूर्वतयारी सर्व झालेली आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. या कॉपीमुक्त अभियानासाठी आपण जिथं केंद्र आहे त्या केंद्राच्या बाहेरून व्हिडिओ शूटिंग म्हणा, ड्रोनद्वारे म्हणा लक्ष ठेवणार आहोत. कोणत्याही प्रकारे कॉपी फिरवली जाणार नाही. तसंच प्रत्येक केंद्रावर जिथं आपण प्रवेश करतो त्या प्रवेशद्वाराजवळ देखील CCTV ची नजर राहणार आहे आणि विद्यार्थ्यांची सर्व चेकिंग करून वगैरे वर्गात सोडले जाते आणि प्रत्येक ब्लॉक हा CCTV अंडर येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण कक्षामधून देखील एक नजर ठेवली जाणार आहे. झूम ॲपद्वारे देखील जिथं CCTV कॅमेरे नाही आहेत त्या ठिकाणी झूम ॲपद्वारे नजर ठेवली जाईल. CCTV आणि सर्व प्रकारे दक्षता घेण्यात आलेली आहे. नंतर 6 भरारी पथकं आहेत. नंतर प्रत्येक केंद्रावर बैठे पथक शिक्षण विभागाने नियोजित केलेलं आहे. त्यानंतर इतर विभाग, महसूल विभाग असेल, विकास विभाग असेल, BDO वगैरे या स्तरावरून देखील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये भरारी पथकं, बैठे पथकांचं नियोजन केलेलं आहे. परीक्षा भयमुक्त वातावरणात, कॉपीमुक्त वातावरणात पार पडेल अशी आशा आहे. सर्व पालकांनी निर्धार सराव मुलांना परीक्षेला शुभेच्छा. धन्यवाद. 12वीला जवळजवळ 17,000 विद्यार्थी आहेत. 10वीला जवळजवळ 21,000 विद्यार्थी